नमस्कार मैत्रिणींनो, गोष्टीच्या दुनियेत पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप खूप स्वागत. दीक्षा रोजच त्यांनी फ्लॅट बुक केला त्या साईटवर जायची. त्या आकारास येणारं आपलं घर बघून तिच्या मनाला कोण आनंद होत असे. तिचा नवरा तिला खूप हसायचा. रोजच काय जातेस ग, पण ती दुर्लक्ष करीत असे. हल्ली तर तिला सिमेंटचा वासही आवडायला लागला होता. बांधकामाच्या ठिकाणी जाण्यासाठी दरवेळी वाट वाकडी करून ती तिच्या फ्लॅटच्या जागी वेळ घालवीत असे. तिथे तिची ओळख निशाशी झाली. निशा पण बरेचदा तिथे यायची. दीक्षाला नंतर कळालं की निशाचा तिथे फ्लॅट वगैरे नाहीये, पण तिला स्वतःच्या घराची फार हौस, म्हणून ती तिथे येऊन दिवा स्वप्न रंगवीत बसे. दीक्षाने तिला एक दोनदा आपल्या फ्लॅटच्या लोकेशनवर पण नेलं होतं. निशा सांगायची, माझं घर होईल ना तेव्हा मी सकाळी नाहून ओल्या मोकळ्या केसांनी इथे बाल्कनीमध्ये निवांत बसत जाईन. सकाळचं कोवळं ऊन, पक्ष्यांचा किलबिलाट, शाळेत जाणारी मुलं सारं बघेन इथून. सासूबाईंना केस मोकळे सोडलेले आवडत नाहीत ना. आमचं घर खूप लहान आहे आणि त्यात माणसं जास्त, पण स्वतःचं घर होईल तेव्हा प्रत्येकाला स्वतंत्र खोली, आणि मी तर नवऱ्याला सांगून देखील ठेवेन, आपल्या खोलीला बाल्कनी तर हवीच. मग माझे लांब ओले केस बळेच बांधून नाही ठेवणार, मनसोक्त सोडेन मोकळे. तिच्या ह्या बोलण्यावर दीक्षाला हसू आलं. वाटलं, ही तर माझ्यापेक्षा वेडी आहे. हिची इच्छा लवकर पूर्ण हो. पुढे काही काळातच दीक्षाचं घर पूर्ण झालं. वास्तुपूजेच्या वेळी खरं तर तिला निशाला बोलवायचं होतं, पण खूप दिवसात त्यांची भेटच नव्हती आणि नीट डिटेल्ड पत्ता तर दीक्षाने घेतलाही नव्हता. तिचा नवरा तिला म्हणाला, आत्ता नाही बोलवता आलं, जाऊ दे, ती भेटेलच केव्हा तरी, तेव्हा बोलव. पण निशा नंतर भेटलीच नाही. काही वर्षांनी दीक्षा तिच्या मैत्रिणीकडे जात असताना तिचं लक्ष कारमध्ये बसलेल्या एका बाईकडे गेलं. निशाच होती ती, पण खूप वेगळी दिसत होती. आधी त्या भेटायच्या आणि खूपच सिंपल असणारी निशा चक्क हॅट घालून होती आणि वयापेक्षा कितीतरी मोठी दिसत होती. चेहऱ्यावर तेजच नव्हतं. तीच काया संभ्रमात असतानाच तिचं लक्ष दीक्षाकडे गेलं आणि ओळखी दाखल तिने हात हलवला. दोघांनाही किती बोलू आणि किती नको असं झालेलं. इतक्यात निशा म्हणाली, इथेच राहते मी, चल घरी. दीक्षाला नाही म्हणवलंच नाही. तिच्या घरी जाताच दीक्षा म्हणाली, फायनली तुझी दिवा स्वप्न पूर्ण झाली ना. निशा काही बोललीच नाही. घराचं कुलूप उघडून आत गेल्यावर दीक्षाने पाहिलं. तिला हवं होतं तसं सगळं आहे, पण तिचा टच मिसिंग आहे. पण विचारणार कसं, काहीतरी बोलायचं म्हणून मग ती म्हणाली, काय मग बाल्कनीमध्ये केस मोकळे सोडून बसतेस की नाही. त्यावर शून्यात नजर रोखून निशा म्हणाली, सर्व गोष्टी आपण ठरवत असतो तशा होत नाहीत ग. घर मिळालं मनासारखं, पण ते सजवता आलं नाही. सासू सासरे पण सध्या इथे नसतात. रिकामं घर खायला उठतं. इतक्या हौसेने घर घेतलं, पण नुसत्या हॉस्पिटलच्या वाऱ्यांनी हैराण झाली. आता पण तिकडूनच आली. नवऱ्याला अर्जंट काम आलं म्हणून तो बाहेर गेलाय, नाहीतर तो भेटला असता. आता घर झाल्यावर माझी इतकी तब्येत खूप खराब व्हायला लागली. टेस्ट केल्यावर कॅन्सर डिटेक्ट झाला. सध्या केमोथेरपी सुरू आहे. केस पण राहिले नाही ग, असं म्हणून तिने हॅट बाजूला सरली. दीक्षाला तर कळलंच नाही तिचं सांत्वन कसं करावं. ती इतकं सांगू शकली, हे ही दिवस जातील, तुझी सर्व स्वप्न नक्की पूर्ण होतील, हताश होऊ नकोस.